आंबेगाव तालुका हा पुणे जिल्ह्यातील दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचा हा मतदारसंघ। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघाकडे असून यावेळी या दोन्ही नेत्यांनी आपले सर्वच्या सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर आपलाच भगवा फडकणार असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे। आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या वेळेला पंचायत समितीमध्ये 100% सत्ता परिवर्तन होईल आणि जिल्हा परिषदेमध्ये आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, हवेली ह्या माझ्या मतदारसंघामधून मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना सदस्य निवडून येऊन तिथंसुद्धा शिवसेना सत्ता स्थापन करेल। जरी शिवसेना आंबेगाव तालुक्यामध्ये विजयाचा दावा करत असली तरी शिवसेनेला इथून मागच्या काळात या ठिकाणी कधीही सत्ता मिळालेली नाही। खासदारकीची निवडणूक सोडता सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीची पकड या मतदारसंघावर चांगली राहिली आहे। सध्या या ठिकाणी जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व असून याही निवडणुकीत विकासाच्या जोरावर आमचीच सत्ता येणार असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। आजपर्यंत या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं, तसंच पुढच्या 5 वर्षात सुद्धा आम्ही करू आणि माझी खात्री आहे की मागच्या वेळेला जशा आमच्या खूप चांगल्या जागा निवडून आल्या होत्या त्याच पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून येईल। भाजपनं काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले असले तरी खरी लढत ही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातच होणार असून यावेळी या दोघात कोण बाजी मारतं हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल। साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।